नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादी नक्की कुणाची याच्यासाठी सुरू असलेला लढा निर्णायक पातळीवर पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही. किमान आजची तरी तशी स्थिती आहे, कारण पक्ष आपलाच असं म्हणणारे दोन बलवान दावे निवडणूक आयोगाच्या समोर करण्यात आलेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्याकडे हजारोंच्या संख्येनं सुप्रिया गटानं आणि त्याचबरोबर दादा गटानं सुद्धा प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत. आणि आता या प्रतिज्ञापत्रांच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या समोर प्रत्येक गोष्टीचा कीस पाडणारी सुनावणी सुरू राहील. एका निर्णायक वेळी निवडणूक आयोग नक्की चिन्ह आणि पक्ष कुणाच्या ताब्यात असेल हे ठरवेल, पण तत्पूर्वी चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा सातत्यानं दादा गट करताना दिसतोय. सुप्रिया गटाचा त्या संदर्भातला आक्षेप सुद्धा चर्चेत आहे. एका बाजूला ही सगळी न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरू असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पुरता भ्रमित झालेला आहे. दादांच्या मागे जायचं का सुप्रिया यांच्या मागे जायचं हे त्याला अद्यापही ठरवता येत नाहीये. आणि कार्यकर्त्यांमधला हा संभ्रम ओळखून नेते विविध प्रकारची वक्तव्य सातत्यानं करतात. आपल्याच मागे सर्वाधिक निवडून आलेले आमदार आहेत असा दावा हा दादा गटाकडून होत असताना सर्वाधिक कार्यकर्ते आणि जनतेचं समर्थन आपल्यालाच लाभलंय असं सुप्रिया गट वारंवार सांगतोय. राष्ट्रवादीतली फूट ही सुप्रिया सुळे यांच्यामुळे पडलेली आहे हे जरी सत्य असलं तरी पण ते स्वीकारायची तयारी अद्याप तरी शरद पवारांकडून झालेली नाही. अजित पवार यांच्या बाबतीत सातत्यानं दिली गेलेली वागणूक आणि पुढे अजित पवारांच्या खच्चीकरणाचे असलेले त्यांच्या कुटुंबावरचे परिणाम लक्षात घेऊनच अजित पवारांनी आत्ताचं राजकीय पाऊल उचललंय हे सुद्धा राजकीय विश्लेषक सांगत असले तरी ते शरद पवारांना अमान्यच वाटतंय. प्राप्त स्थितीत अजित पवारांसाठी राष्ट्रवादीत परतीचे दरवाजे बंद आहेत, अर्थात त्यांना आता परत घेतलं जाणार नाही हे सांगत असताना शरद पवारांनी या घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा रक्षाबंधन झालेलं नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. थोडक्यात काय तर राजकीय पातळीवर ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचे हळूहळू परिणाम दिसू लागले आहेत. मात्र अद्यापही जे घडलेलं नाही ते यापेक्षा मोठं असेल हे विसरता कामा नये. याचं कारण असं, येत्या काळात महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा अशा दोन निवडणुका आहेत आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये दादा गट अर्थात अजित पवार हे आपलं स्वतःचं महाराष्ट्रभरात अस्तित्व निर्माण करण्याच्यासाठी झगडतील आणि त्यांच्या समोर संघर्षासाठी सुप्रिया असतील हे सांगायला नको. आजच्या या चर्चेत या निमित्तानं आपण राष्ट्रवादी नक्की कुणाची आहे, ती कुणाकडे राहील आणि ती कोणाच्या ताब्यात असायला हवी अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. या चर्चेत आपल्या सोबत दादा गट आणि सुप्रिया गट या दोन्ही गटांच्या प्रतिनिधी आहेत. सुदैवानं या दोघेही जणी ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यामुळे या चर्चेला आपण तितकंच कायद्याचं भान बाळगणारी चर्चा म्हणूनही पाहायला हरकत नाही. माझ्यासोबत या चर्चेत रुपाली ठोंबरे पाटील आहेत, त्या प्रवक्ता दादा गट या नात्यानं आपल्या सोबत आहेत, त्या ॲडव्होकेट आहेत. तसंच ॲडव्होकेट हेमा पिंपळे आहेत, त्या सुप्रिया गटाच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेत आहेत. दोन्हीही प्रतिनिधींचं या चर्चेत स्वागत. आपली ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी शरद पवारांचं एक महत्त्वाचं वक्तव्य आज समोर आलं. निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या लढाईच्या निमित्तानं पवारांनी जी भूमिका घेतली ती आपल्याला ऐकायला हवी. ती या चर्चेत सुरुवातीच्या टप्प्यात आपण पटकन नोंदवून घेणार आहोत. ती यासाठी कारण ज्या पद्धतीची लढाई आता होते आहे त्या निमित्तानं पवारांच्या मनात काय चाललंय हे यातून काहीसं कळू शकतं. आपण पटकन ती प्रतिक्रिया पाहूया. आज जो हमें छोटे लोग गए उन्होंने कई बार कभी भी ये कहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस का नाम हमें ही मिलेगा, चुनाव चिन्ह हमें मिलेगा, झंडा हमें मिलेगा. जो लोग पार्टी छोड़कर गए वो मजबूती से कहते हैं ये सब डिसीजन हमारे फेवर में आने वाला है.
मैं समझ नहीं सकता कि ऐसे कैसे हो सकता है। महत्वाचं वक्तव्य आणि महत्वाची भूमिका समोर आलेली आहे। आपण पटकन या निमित्तानं हेमाताई पिंपळे यांना बोलण्याची संधी देऊयात। हेमाताई, पवार म्हणतात की निर्णय आपल्याच बाजूने लागेल असं दादा गट म्हणूच कसं शकतो? नमस्कार प्रसादजी। नमस्कार। प्रथम मी आपल्याला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या श्रोतेगणांना आठवण करून देऊ इच्छिते की प्रफुल्लजी भाई पटेल यांची बीडला ज्यावेळी अजितदादा गटांची उत्तरदायित्व सभा त्याला त्यांनी संबोधन दिलं होतं ती झाली होती। त्यावेळी प्रफुल्लजी भाई त्यांच्या विचार मांडताना ते म्हणाले होते की काहीतरी 30 सप्टेंबर अशी त्यांनी डेडलाईन दिली होती, कट ऑफ डेट दिली होती निवडणूक आयोगाची। त्या दिवशी पक्षाचं चिन्ह आणि पक्षही आमच्याच गटाचा आहे हे निवडणूक आयोग जाहीर करेल। त्यानंतर आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांनीही आपल्या बाईटच्या माध्यमातून सांगितलं होतं की 6 ऑक्टोबरला जी केंद्रीय निवडणूक आयोगाने तारीख ठेवली आहे त्या दिवशी पक्ष चिन्ह आम्हालाच मिळेल आणि पक्ष आमच्या अधिकारातला हे सिद्ध होईल। यावरनं कुठेतरी निवडणूक आयोगाचा आमच्या आदरणीय सुप्रियाताई वारंवार म्हणताय की परीक्षेला बसायच्या अगोदरच पेपर फुटला, तर तशा पद्धतीनं पेपरच फुटलाय असं चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्वतःला म्हणतोय अजितदादा गट त्यांच्याकडनं तरी हे सिद्ध होतंय। पण हेमाताई, मला एक हेमाताई आपल्याला पटपट चर्चेला पुढे न्यायचं आहे। मला एक सांगा, कोणीही राजकारणी असं कसं म्हणू शकतो की ते हारणार आहेत? कोणीही राजकारणी हे कसं सांगू शकतो की निकाल आमच्या विरोधात जाणार आहे? ज्या वेळेला तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही म्हणतात की तुम्हीच जिंकणार आहात का पक्ष तुमच्या ताब्यात आहे। ज्या वेळेला अजित पवारांना विचारलं जातं अजित पवार सांगतात की होय पक्ष त्यांच्या ताब्यात आहे। हे तर दावेदारी करायची पद्धत झाली, मग तुम्हाला त्यावर आक्षेप कसे? ऑब्जेक्शन माझं, आपण म्हणालात की तुम्ही वकील आहात तर त्या अनुषंगाने मी थोडस एक माझे विचार मांडते की हे घटनाबाह्य सरकार आहे हे तर वारंवार महाराष्ट्राने पाहिलं आणि हे सिद्धही झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या कृपा अभिलाषाने हे सरकार घटनाबाह्य आहे। आता आपल्याकडे 1968 ला निवडणूक आयोगाने एक GR काढला होता, एक आदेश जारी केला होता। त्यामध्ये द इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार 15व्या परिच्छेदामध्ये काही असे त्यांनी क्लॉज टाकलेले होते की पक्ष चिन्ह आणि पक्ष हे ठरवण्याचे काही नॉर्म्स अँड रेग्युलेशन 15व्या परिच्छेदामध्ये दिलेले आहेत। मग मला म्हणायचंय की 27 राज्यांच्या प्रमुखांनी ज्यावेळी 30 तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये आदरणीय पवार साहेब हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे जाहीर केलेलं आहे आणि जास्तीत जास्त पक्षाच्या पदाधिकाऱ्याची संख्या आमच्याकडे आहे। घटना जी असते ती आदरणीय पवार साहेबांनी जी घटना किंवा पक्षाच्या जे कोर कमिटीचे सदस्य आहेत केंद्रीय त्यांनी जी घटना त्यावेळी तयार केली, मला वाटतं त्याची वेबसाईट पण उपलब्ध आहे वेबसाईटवर। त्या 2022 साली ती वेबसाईट मला वाटतं लिंकअप झालेली आहे। त्या वेबसाईटमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षाची एक घटना आहे, घटनेमध्ये जे काही बदल होतील, ज्या काही दुरुस्त्या होतील त्या आयोगाला कळवल्या जातील। ठीक आहे, आता या भागाला आपण चर्चेतल्या मुद्द्याला पुढे स्पर्श करूयात आणि पटकन आपल्या सोबत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांना बोलतं करूयात। रुपाली ठोंबरे पाटील, जे दावे समोर येत आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला भविष्य कसं कळायला लागलं? तुम्हाला भविष्य सांगतंय कोण की अमुक पद्धतीचाच निकाल येणार आहे? मुळामध्ये आम्हाला भविष्य कळालेलं नाहीये। माझ्यासोबतच्या आमच्या सहकारी ऍडव्होकेट भगिनी आहेत, त्याच्यामुळे एकदम चर्चा क्लिअर आणि पॉइंट्सवर झाली पाहिजे। एखाद्या निवडणूक आयोगामध्ये जेव्हा आपण दावे करतो, अर्ज करतो, त्याची सुनावण्याची तारीख जेव्हा 6 तारीख होते, आम्ही जास्त त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह म्हणा किंवा पाण्यामध्ये त्यांच्या आधी आम्ही लवकर तारीख बघितली आणि ती तारीख आम्ही मीडिया समोर सांगितली। आता त्या समोरच्या गटांचे वकिलांनी किंवा जे कोणी जी केस हँडल करतात ज्यांच्याकडे दिले त्यांनी बघितली नसेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही। जेव्हा ती सुनावणीची तारीख मिळते तेव्हा दोन्ही पार्टीला कळवलं जातं आणि काही वेळेला ती पार्टी स्वतः जाऊन ती कोणती तारीख मिळाली आहे हे बघतात। टेक्निकल इश्यूज आहेत, घटना ठराव काय ठरले होते,
म्हणजे तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी स्वतः राजीनामा जी. दिला होता, तो राजीनामा परत घेण्यात आला, त्याच्यामध्ये कुठल्या ठरावावर सही झाली होती, काय काय बदल केले होते, हे कुठल्याही खालच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना माहीत नाही. त्याच्यामुळे माननीय अजितदादांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ती जी काही सुनावणी होणार आहे, प्रत्येकाला वाटतं की आपली केस आपण जिंकली पाहिजे. बिलकुल. आणि आपल्याकडे असलेले रुपाली पुरावे- पाटील, आपण स्वतः वकील आहात, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या अशिलाची बाजू मांडता तेव्हा निश्चित जिंकण्यासाठीच मांडता. प्रत्येक वकील आपल्या अशिलाला जिंकून देण्यासाठी भूमिका मांडत असतो. मला एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की प्रॅक्टिकली वस्तुस्थितीनुसार सर्वाधिक प्रतिज्ञापत्र कोणाची गेली आहेत? आमच्याकडे माहिती जी आली आहे ती असं सांगतेय की 5,000 प्रतिज्ञापत्र तुमची आहेत आणि सुप्रिया गटाची 9,000 प्रतिज्ञापत्र आहेत. आपलं काय मत आहे यावर? आता एक लक्षात घ्या, तुम्ही जर तो आकडा तुमच्याकडनं मी ऐकतेय, ऑथेंटिक आकडा जोपर्यंत निवडणूक आयोग आपल्याला देत नाही की बाबा अजितदादांच्या गटाची एवढी आहेत आणि सुप्रियाताई गटांची एवढी आहे, काय आहे कोर्टात केस गेली ना, या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची हेरिंग चालवणं. आणि दुर्दैवी अशी घटना आहे की आमचे वकील लोक सुद्धा त्याला ते प्राधान्य देतात, तर त्याला काही अर्थ नाहीये. या कोर्टाच्या केसेस मध्ये ज्या चालतात आणि सोशल मीडियावर जे चालतात त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बिलकुल. आपण यावर हेमाताईंची प्रतिक्रिया घेऊया. हेमाताई, आपण जे काही होणार आहे आयोगात ते घडू द्यायच्या आधीच अशा प्रकारची रडीची भूमिका घेताय का की अरे बाबा हे काय झालं, हे तर असंच म्हणतायत, म्हणजे हे सगळं ठरलेलंच आहे? टिपिकल ही संजय राऊत स्टाईल झालेली आहे. अजिबात नाही. रडीचा डाव कोण खेळतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळी पार्टी फ्रॅक्शन झालं त्याच वेळी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की मी आता जनतेच्या मैदानात उतरणार आहे. आणि हा सगळा जो आकड्यांचा खेळ आहे किंवा शपथपत्रांचा खेळ आहे त्यामध्ये बाजी आम्ही मारलेली आहे हे आता आपणच सांगितलेलं आहे. दुसरी अशी गोष्ट की मला एक इथे गोष्ट नमूद करायची की 30 जून 2023ला मला वाटतं 1 जुलैला, बरोबर, 1 जुलैला आदरणीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी शपथ घेतलेली आहे आणि आदरणीय पवार साहेब हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रफुल्लजीबाई हे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आता हे ऑन एअर आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं असताना नंतर यू टर्न घेऊन 30 जूनला आमची विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांची आणि संघटनेच्या सदस्यांची, बहुतांश सदस्यांची परवानगीने मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि प्रफुल्लजीबाई कार्यकारी अध्यक्ष आहेत, अशा प्रकारचं जे वक्तव्य करण्यात आलं होतं ते बायस वक्तव्य आहे. आणि कुठेतरी तिथूनच पुढे रडीचा डाव खेळला जातोय की काय असं मला वाटतं. तुमचा आक्षेप जर समजा दादा गटावर असेल हेमाताई, तर दादा गटाला त्याचं उत्तरही द्यावं लागेल. दादा गटाच्या माध्यमातून आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत. रुपाली ठोंबरे पाटील, ह्या रडीच्या डाव्याचा आक्षेप आणि आरोप तुम्ही स्वीकारणार आहात का? आणि अशा प्रकारचे आक्षेप आरोप तुम्हाला भविष्यात सुद्धा आणखीन सहन करावे लागतील, कारण आयोगात सुनावणीच्या वेळेला दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अजून आरोप होणार आहेत. मुळामध्ये त्यांना काय आरोप करायचे आहे त्याला त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु बाजी कोणी मारली हे कोण सांगणार? जे त्याच्यामध्ये ऍप्लिकंट आहेत, ज्यांची स्वतःची केस आहे, किंवा सोशल मीडिया सांगणार का? निवडणूक आयोगाने ऑथेंटिक कागद दिला पाहिजे ना. कायदेशीर संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेल्या, कायदे लिहिलेत, त्या न्यायालयाने सांगितलं पाहिजे, त्या डिपार्टमेंटने सांगितलं पाहिजे की हो सुप्रियाताई गटाच्या 9,000 आलेल्या आहेत आणि अजितदादांच्या 5,000 आल्या आहेत, तेव्हा कळेल बाजी कोणी मारली ती. आणि वकील म्हणून हे हेमाताईंना चांगल्याच गोष्टी लक्षात येत असतील, पण ठीक आहे, पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांना ती जी बाजू मांडायची तर त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही रडीचा डाव खेळत नाही. आम्ही स्वतः सगळ्यांच्या जनतेसमोर आमदारांनी सांगितल्याप्रमाणे 40 आमदार एका पक्षाचे सरकारला पाठिंबा देतात, मग याच्यात फेल्युअर कोणाचं आहे? आणि संविधानात्मक पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे, कुठेतरी सरकार पाडून कुणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून नाही. त्याच्यामुळे वाटेल ते आरोप करताना
खरं तर त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे, नाही तर त्याला जसं तसं उत्तर द्यावं लागतं. आणि आपण कायदेशीर प्रक्रियेवरनं बोलतोय. ज्या काही त्यांच्या जे आमदार आहेत, विधिमंडळ वेगळं आहे, ऍफिडेव्हिट जे येतील त्याचे पुरावे बघितले जातील, त्याचे ठराव बघितले जातील, त्याच्या प्रस्तावावर कुणाची सही आहे. प्रफुल्ल पटेल यांनी डिटेलमध्ये सांगितलं ना, टेक्निकली सांगितलं. यातला एक मुद्दा घेतो आणि यातल्या तपशिलाच्या अनुषंगाने काही बाबी आपल्या समोर मांडतो. त्या अशा आहेत, आपल्याला हेमाताई यावर बोलतं करणं माझी या कार्यक्रमातली एक महत्वाची भूमिका आहे. कारण ज्या वेळेला मुंबईतल्या वांद्र्याच्या METच्या इथे सभा झाली तेव्हा त्यात काही गंभीर गोष्टी सांगितल्या गेल्या. पक्षांतर्गत लोकशाही राहिलेली नाही हे सांगताना दोन उदाहरणं दिली गेली. एक राज्य स्तरावरचा, अर्थात राष्ट्रीय नाही पण राज्य स्तरावरचा अध्यक्ष निवडीच्या वेळेला ज्या पद्धतीची प्रक्रिया खालपासून राबवायला पाहिजे तशी राबवली गेली, पण राज्य स्तरावर निवडणूकच होऊ दिली गेली नाही. हा एक आक्षेप तुमच्या विरोधातला आहे जो तिथे मांडला गेला. दुसरं, मुंबईमध्ये कार्यकारिणी अस्तित्वात येऊन त्याच्या संदर्भातला मुंबईतला अध्यक्ष नेमा सांगितलं गेलं. अनेक दिवस त्या संदर्भात काहीही घडलं नाही. या गोष्टी चर्चेत हेमाताई याच्यासाठी येतात कारण शिवसेनेचा निकाल हा उद्धव यांच्या विरोधात जायला हीच बाब कारण ठरलेली आहे. उद्धव यांनी सुद्धा शिवसेनेत लोकशाही सोडून, लोकतांत्रिक प्रक्रिया सोडून एकाधिकारशाही राबवायला घेतली असं महत्वाचं निरीक्षण आलंय. आणि ह्याच प्रकारच्या चुका जर समजा शरद पवारांनी राष्ट्रवादीत केल्या असतील, आयोगासमोर हीच बाब गांभीर्याने घेतली जाईल. बोला हेमाताई. मी अगोदरच उल्लेख केला की हे सगळं जे महाराष्ट्रामध्ये रणकंदन चालू आहे हे घटनाबाह्य आहे. आता माननीय अजितदादा गटाने सुनील तटकरे साहेबांची जी नियुक्ती केली, जी घटनाबाह्य आहे, ती कोणते नॉर्म्स वापरून केली ते एकदा जरा आमच्या अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी जर मांडलं तर बरं होईल. दुसरी अशी गोष्ट की मुंबईचे अध्यक्ष आदरणीय छगन भुजबळजी साहेब यांचे मला वाटते समीर भुजबळांना केलं ते कुठल्या क्रायटेरियामध्ये धरून केलं, का घराणेशाहीमुळे केलं, याचंही उत्तर द्यावं. नवाबभाई ज्यावेळी अध्यक्ष होते ते काही कारणांमुळे, आता आपल्याला त्याचं सगळं इतिहास माहिती आहे, एवढ्या मोठ्या सिनियर माणसाला अध्यक्षपद दिलेलं असताना तात्काळ लगेच नियुक्ती करणं बरोबर आहे का, हाही प्रश्न आहे. कारण एवढी उभी हयात त्यांची पक्षामध्ये गेलेली असते. या सगळ्या बाजू मला म्हणायचं असं की नाही का, लेकराला आपल्या भूक लागली तर आपण म्हणतो हा हे चॉकलेट खा आणि भूक भागव तुझी, अशा प्रकारे कुठेतरी अजितदादा गटांचं चालू आहे असं मला वाटतं. मला हे तिथं थोडस मुद्दा मांडायचा आहे की शिवसेनेचा आपण उल्लेख केला की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एकाधिकारशाही करतोय असं चित्र निर्माण झालं. निवडणूक आयोगाने ते गृहीत धरलं. आपण गल्लत करताय असं काही झालेलं नाही. उलट मला वाटतं ताशेरे ओढले गेले की घटना जी असते प्रत्येक पक्षाची त्यामध्ये विधिमंडळाच्या सदस्याला महत्व असतं का, तर त्याला दुय्यम स्थान असतं. संघटनेतले जे सदस्य आहेत, जे पदाधिकारी आहेत ते प्रिव्हेल करतात आणि ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेब गटाकडे आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे. हे मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आमचंही सिद्ध होईल, त्यांचंही सिद्ध झालेलं आहे. आपण जो दावा केला हेमाताई की मूळ संघटना तुमच्या ताब्यात आहे, संघटना तुमच्या ताब्यात आहे हे सांगण्याच्या साठी जी प्रतिज्ञापत्रांची लढाई तुम्ही कराल ती एका बाजूला आहेच, पण त्याचबरोबर झालेल्या जबाबदाऱ्या नियुक्ती म्हणजे अर्थात जबाबदाऱ्यांच्या निश्चितीच्या बाबत तुमचा प्रश्न आहे. सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष करणं असो, समीर भुजबळांना मुंबईचं अध्यक्ष करणं असो, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कोणत्या अधिकारात आत्ताच्या दादा गटानं केलं हे विचारलंय. त्याचं उत्तर ठोंबरे पाटील या देत आहेत आणि त्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी. रुपालीजी, आमदारांनी जेव्हा सरकारमध्ये पाठिंबा दिला त्याच्यानंतर पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे माननीय अजित रुपाली ठोंबरे पाटील, आपला बोलता बोलता आवाज थांबलेला आहे. आपलं कनेक्शन कदाचित इंटरनेटचं दुरुस्त करावं लागेल. एकदा परत आपल्याला संधी देतो. आपला आवाज जर पोहोचत असेल प्रेक्षकांपर्यंत तर आपण आपली भूमिका मांडावी. रुपालीताई, काही तांत्रिक कारणांमुळे रुपाली पाटील यांचं बोलणं मध्येच थांबलेलं आहे. मला एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करायचा होता, तो मी घेऊन हेमाताई पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचतो. हेमाताई, ज्या वेळेला आपण असं म्हणता की संघटना तुमच्या ताब्यात आहे, परिणाम स्वरूप या संपूर्ण वाटचालीत तुम्हाला यश मिळेल, मूळ मुद्दा इथे संघटनेच्या अंतर्गत सुद्धा असलेल्या संघर्षाचा आहे. शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून लोकांनी हटवलेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदावरची निवडणूक ही संघटनेची खालपासून वरपर्यंतची चळत पाहत
झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडे होतं उलट, वरून अध्यक्ष लादला जातो अशी तक्रार आहे. मग तुम्ही संघटना तुमच्या ताब्यात आहे, ती लोकशाही मार्गाने ताब्यात आहे असं कसं म्हणता? कशी फ्रीज होईल? तर मला याला उत्तर द्यायचंय की आमच्याकडे अध्यक्ष लादला जातो का, असं आपला जो प्रश्न आहे त्याला माझं उत्तर आहे की आपलं जे म्हणणं आहे ते धादांत खोटं आहे. कारण वर्किंग कमिटीची बैठक ज्यावेळी दिल्लीला सर्वानुमते होते आणि त्यामध्ये सर्वानुमते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच अध्यक्ष आहेत, ते माननीय अजितदादा जाहीर करतायत वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये. त्यानंतर सुद्धा जी आमची 30 जून 2023 ला बैठक झाली वर्किंग कमिटीची दिल्लीला, आदरणीय पवार साहेब अध्यक्ष या नात्याने त्यांनी घेतली, त्यामध्ये सुद्धा 27 राज्यांच्या प्रमुखांनी सांगितले की आदरणीय पवार साहेब हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे आम्ही एकाधिकारशाही वापरतो किंवा आम्ही सगळं घटनाबाह्य करतो हे अजिबात पटण्यासारखा मुद्दा नाहीये. ते महाराष्ट्राला नाही, देशाला सुद्धा पटणार नाही. मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की चिन्ह फ्रीज करता येतं, या सगळ्या ह्याच्यामध्ये चिन्ह सुद्धा फ्रीज करता येतं. मग अजितदादा गट असं का म्हणत नाही की चिन्ह फ्रीज होऊ शकतं? हॅलो, येतोय माझा आवाज तुम्हाला? बिलकुल, अतिशय नीट तुमचा आवाज येतोय. मगाशी मी मुद्दा सांगत होते जो कॉन्फिडन्स हेमाताईंना आहे की नाही पक्ष चिन्ह आम्हालाच मिळेल, त्या पद्धतीने आमचाही कॉन्फिडन्स आहे ना. आणि कोर्ट ठरवेल ना की तुम्हाला कुणाला चिन्ह द्यायचंय आणि काय द्यायचंय. जसं आम्हाला भविष्य कळू शकत नाही, मग तुम्हाला कळू शकतं का? आणि मुळामध्ये 27 इतर पक्ष हे कुठल्या पक्षाचा अध्यक्ष ठरवत नसते. त्याची घटना, त्याचे ठराव, त्याच्या झालेल्या ज्या काही घटनाचे दुरुस्तीचे ठराव, त्याच्यावरनं ते ठरत असतं आणि ते कोर्टासमोर नक्कीच मांडलं जाईल. रुपालीताई, ज्या वेळेला आपण असं म्हणता की तुमच्याकडचे संघटनेतले दावे अधिक मजबूत आहेत, तुम्ही नक्की संघटनेतले कार्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणे आहेत हे सांगण्यासाठी काही पुरावे देणार आहात का? संघटनेचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, त्यांची ऍफिडेव्हिट्स आम्ही तिथं जमा केलेली आहे आणि त्या ऍफिडेव्हिटची संख्या तुम्हाला 6 तारखेला त्या ताईच्या गटाने मागून घ्यावी आणि जाहीर करावी. परत आम्ही जर जाहीर केलं तर यांनी बोगस केलेत, यांनी अति केलेत, त्यापेक्षा उद्या निवडणूक आयोगामध्ये विचारावं, लेखी प्रोसेस द्यावी आणि त्यांच्याकडनं घ्यावं की अजितदादांच्या गटाकडनं किती प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यांना त्यांचं उत्तर मिळून जाईल. आणि राष्ट्रवादीचे जवळ 80% कार्यकर्ते, लक्षात घ्या, हे अजितदादांसोबत आहेत. ज्या पद्धतीने सुनील तटकरेंना अध्यक्षपद दिलं, त्याही गटाच्या लोकही त्यांची ती पदं देतच आहेत. आम्ही नाही आक्षेप घेतला त्यांच्यावर. आम्हाला जे मांडायचं ते आम्ही कोर्टात मांडू. आम्ही सांगतच बसलो नाही की तुमचं बेकायदेशीर आहे, तुम्ही करूच शकत नाही, कोणत्या ह्यानी तुम्ही करता. ही कायदेशीर प्रोसिजर अधिकार स्थान आहे, त्याला चॅलेंज करताय. ज्यांनी पक्षाची बीजं रोवली, ज्यांनी पक्षाला जन्म दिला, त्याला चॅलेंज करतायत. तुम्ही काय म्हणता? हे लक्षात घ्या की ज्यांनी पक्षाची बीजं रोवली ते आधारवरच आहेत, परंतु विचारांची संगत जुळली नसल्यामुळे जेव्हा काही आमदार दुसरीकडे जातात त्याच्यामध्ये ज्यांनी पक्ष रोवला त्यांच्यावर ऑब्जेक्शन नाहीच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांची कामं होण्यासाठी सरकारमध्ये जाणं हे महत्वाचं आहे. मोठ्या साहेबांना कुणीही चॅलेंज केलं नाही. पक्षाची स्थापना जर मोठ्या साहेबांनी केली आहे तर ती नाकारण्यात आलेलीच नाहीये, ती तुम्हीच स्वतः नाकारताय. हे प्रश्न उभेच केलेले नाहीयेत आम्ही. हेमाताई, याचं उत्तर द्या. हेमाताई, आपण उत्तर द्या याचं. रुपालीताईंचं आदरणीय पवार साहेबांवरील प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यावरनं वारंवार सिद्ध होतंय. आणि त्यांना वकील म्हणून जरी त्यांची बाजू किंवा प्रवक्ते म्हणून मांडायची असेल तरी त्यांना खरं काय आहे, ह्या आत्मा त्यांना त्यांची साथ देत नाहीये हे मला वाटतं. माझा आत्मा साथ देतोय. मोठे साहेब आदरणीय आहेत. मला एकच विचारायचंय की आपण आर्ग्युमेंट करतोय असं समजा की आम्ही प्रश्न निर्माण केला का की राष्ट्रवादीची स्थापना माननीय शरद पवार साहेबांनी केलीच नाही म्हणून. सध्या परिस्थितीवर ज्या माननीय अजितदादांनी 40 आमदारांचा पाठिंबा दिलेला आहे तो लोकांसाठी, प्रभागासाठी, मतदारांसाठी महत्वाचा आहे. लोकांची कामं झाली पाहिजे. मान्य आहे मोठ्या साहेबांना हे मान्य नसेल, परंतु ते मान्य नाही म्हणून तर आपण कोर्टाच्या
लढाई कोर्टामध्ये बॉल गेलाय आणि ती लढाई आपण लढतोय. मोठ्या साहेबांना काय मान्य आहे काय मान्य नाही हे घोडा मैदान जवळ आहे ताई. येणाऱ्या काही दिवसात कळेल आपल्याला. नक्कीच ताई, ते लपणार नाही, ते सगळं समोर येणार आहे. त्याच्यामध्ये अजितदादांनी त्याच्यासाठी सगळी पूर्ती केलेली आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि लोकशाही चालत होती का नाही हेमाताई तुम्हाला ते चांगलं माहिती आहे. आता त्याच्यातनं आपण तो विषय बोलण्यापेक्षा जे आत्ताची सत्य परिस्थिती आपल्यासमोर ठाण मांडून आहे त्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे. मी याच्यात हस्तक्षेप करतो, मी या वादात हस्तक्षेप करतो आणि पटकन एक पुढचा मुद्दा आपल्यापर्यंत आणण्याच्या आधी आणखीन एक शरद पवारांचं वक्तव्य या चर्चेमध्ये नोंदवणार आहे. या निमित्तानं त्यांच्या मनोभूमिकेतला एक महत्वाचा बदल सुद्धा आपल्याला लक्षात येईल. जवळपास आमचं हे पूर्वीपासूनचं निरीक्षण आहे की ज्या क्षणी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली त्या क्षणी सुप्रिया गटाने शस्त्र टाकलेली आहेत. ते केवळ उसणं अवसान आणून लढण्याचा एक आभास तयार करतात. हे का म्हटलंय ते आता आपण या वक्तव्यातून पाहू शकतो आणि समजू सुद्धा शकतो. वो कहते हैं उसको कुछ ना कुछ आधार है, ऐसी बात हो सकती है. मैं पहले एक बात साफ करता हूँ कि निश्चय कुछ भी आए तो कोई चिंता करने की आवश्यकता नहीं. या चर्चेत हे मत यासाठी नोंदवून घ्यायला हवं कारण त्यात पवार थेट म्हणत होते की जरी निकाल आपल्या विरोधात गेला तरी घाबरण्याचं काही कारण नाही. दोन्ही बाजूनी कसं बोललं जाऊ शकतं. रुपाली ठोंबरे पाटील यावर आपण बोलतो भा. एका बाजूला म्हणायचं की निवडणुकीचा निकाल समोरच्यांच्या बाजूनं म्हणजे न्यायालयीन लढाईचा निकाल समोरच्यांच्या बाजूनं लागेल हे चूक आहे आणि भले तो आपल्या विरोधात गेला तरी घाबरायचं कारण नाही. याच्यामध्ये लक्षात घ्या माननीय शरद पवार साहेब हे एक योद्धा आहेत आणि ते मुरब्बी राजकारणी आहेत. त्याच्यामुळे ते हार मानणाऱ्यातले नाहीयेत हेही तितकंच खरं. आणि ते त्यांचं जे राजकीय वलय जेवढं त्यांचं आज 82 वय आहे त्यांच्या अनुभवातनं ते जे संबोधतात समोरच्यांना त्याच्यावर आम्ही आक्षेप घेण्याचं कारणच नाहीये. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्या बाजूने जी आमच्याकडे कागदपत्र आहेत ती आम्ही 6 तारखेला त्या सुनावणीला दाखवू. त्याच्यात तारखा होतील, आर्ग्युमेंट्स होतील आणि तो निर्णय आमच्या बाजूनी लागेल हे आमचं ठाम मत आहे. आता मोठ्या साहेबांनी जे मत व्यक्त केलं आणि तुम्ही जे म्हणलं की सुप्रियाताई आव आणतायत का नाही आणतात त्याचं उत्तर त्यांच्या प्रवक्ता चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. आम्ही त्यांना उत्तर देण्यापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रवक्त्यांनी इथं स्पष्ट करावं. हेमाताई याचं उत्तर लागेल आपल्याला. आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि पटकन आपणही हे सांगावं की निकाल आपल्या विरोधात गेला तरी काही घाबरायची गरज नाही असं म्हणतात. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का की निकाल विरोधात लागू शकतो आणि त्याला जबाबदार आपण स्वतः आहोत. नाही, पूर्व इतिहास जर आपण पाहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जर आपण इतिहास पाहिला तर जास्तीत जास्त संघटनेचे पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असताना पक्षाची घटना ही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला महत्व देत असताना तशा प्रकारची नोंद निवडणूक आयोगाकडे झालेली असताना सुद्धा पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला मिळतंय. हा जो पूर्व इतिहास आहे त्यावरून भारतीय जनता पार्टीचं या देशातलं जे कित्येक वर्षापासूनचं वागणं आहे, ज्या ऑटोनॉमस संस्था आहेत मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, सीआयडी असेल आणि इलेक्शन कमिशन असेल, ज्या बायस पद्धतीनं इलेक्शन कमिशन हे जणू काही भाजपच्या हाताखालचं टूल आहे अशा प्रकारचं वागणं इलेक्शन कमिशनचं चालू आहे. आदरणीय पवार साहेबांची उभी हयात ही देशाच्या राजकारणात आणि जडणघडणीत गेलेली आहे. जो इतिहास म्हणजे त्यांचं तर गायवा. पण हेमाताई मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी याची आठवण करून दिली होती की जो निकाल निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या संदर्भात दिला त्यात स्पष्ट म्हटलं की पक्षांतर्गत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केल्यानं उद्धव गटाचं म्हणणं वजनदार राहिलेलं नाही. आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की केवळ एककल्ली पद्धतीनं आरोप करायचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस ही वेगळी आहे, ती एकत्रित धरू नये. बायस वागणं, निवडणूक आयोगाचं बायस वागणं याच्यावर आमचा ऑब्जेक्शन आहे, आक्षेप आहे, तो मी वारंवार नोंदवलाय. ठीक आहे, याच्यावर रुपालीताई बोलतायत त्यांना उत्तर द्यायचंय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. रुपालीताई आपल्यासाठी 1 मिनिट उरलंय.
आहे, सग- लोकहिताची सगळ्यात आहे. महत्वाचं नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस ही वेगवेगळी आहे. सातत्याने शिवसेनेसारखं शिवसेना सत्तेत होती त्यातनं ती बाहेर पडली, राष्ट्रवादी विरोधात होती त्यातले आमदार बाहेर पडून सत्तेत गेले. फरक दिसला पाहिजे ना. नांदेडच्या दवाखान्यामध्ये घाटी रुग्णालयामध्ये ज्या बालकांना मृत्यूला अहो एक मिनिट, हेमाताई इथे घाटी रुग्णालय कुठे घेऊन येत आहे आता? ऐका, तो मुद्दा नाहीये आत्ताचा. तुम्ही म्हणताय निवडणूक आयोग पक्षपाती आहे, तर मग या मुद्द्यावर रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांना उत्तर देण्याची संधी दिली होती. त्यांचं म्हणणं एकदा ऐकूयात. रुपालीताई, आपण पटकन बोलणार आहात, आपला वेळ सुरू शिवसेना होतो. आणि राष्ट्रवादीची केस ही वेगवेगळी आहे. सातत्याने शिवसेनेची केस शिवसेना ही सत्तेत असताना त्यांची लोक तिकडे सत्ता पाडून बाहेर पडलेली आहेत. राष्ट्रवादी विरोधात होती, त्यातले काही आमदार तिकडे गेले, त्यामुळे केसचं सिमिलरिटीपणा नाही. त्यांचं म्हणणं बायस आहे, तो त्यांचं मत आहे, परंतु या केसचे ज्या घटना आहेत या वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र करू नये. राहिला विषय आता नांदेड मधला जो त्यांनी विषय काढला त्याच्यावर कारवाई करणंच गरजेचं आहे. कुठल्याही सरकारला दुर्घटना आपण त्या नांदेड आणि शासकीय रुग्णालयांच्यासाठी वेगळी चर्चा करूयात कधी. आत्ताच्या घडीला या चर्चेत आपल्या दोघांच्याही भूमिका स्पष्टपणे समोर आल्या आणि आपण वेळ दिलात या चर्चेसाठी, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.